नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आपलं। आम्ही एक वन डे ट्रिप प्लॅन केल्या, मी आणि पप्पा आले बघा। तुमजाई देवी मंदिर जाधववाडी तिथे। तर बाय रोडनं आलो आहे। मागच्या वेळेला एक व्हिडिओ केलेला तो ट्रेकिंगचा, म्हणजे आमच्या गावात नव्हता। हा रोड आहे बघा, हा असा रोड आला आहे सांगरूज गावातनं। कोल्हापूर ते सांगरू 20 किलोमीटर आहे। तिथनं एक वन डे ट्रिप तुमची होऊ शकते मस्तपैकी। हा स्पॉट कसा आहे दाखवतो तुम्हाला। मस्तपैकी जेवण वगैरे घेऊन आलो आहे। चला, आणि आपले कुस्तीचे व्हिडिओ एक सिरीज सुरू होणार आहे, ते पण मी करणार आहे। कुस्तीचे व्हिडिओ, मुलाखती त्या पैलवानांच्या। तर असं ट्रिपचा पण व्हिडिओ आधीमध्ये येत जातील, म्हणजे एक आठवण राहते ह्याच्या। तर कसा व्हिडिओ वाटते बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बघूया व्हिडिओ। आता गाडी जरा पप्पांकडे दिली बघा, मच्छी वगैरे चला आलं। एरिया कसला बरं आहे बघा, जंगल टाईप आहे इकडे। वन डे स्पॉट होऊ शकते तुमचा इथं। कोल्हापुरातनं साधारणतः 25 ते 27 किलोमीटर असणार। असं निलगिरीची झाडं आहे बघा। एरिया भारी आहे। इकडे रिसॉर्ट पण आहे वाटतं, होय रिसॉर्ट आहे। स्टेशनच आहे इकडे। गाडी वगैरे आम्ही आलो नाही। सांगरोळातून तुम्ही वर आला ना तर असा रोड आहे। तुम्ही सांगरोळात आला की कोणाकडून विचारू शकता तुमजाईचा रोड कुठला। तर हे मंदिर जाधववाडी या गावाच्या, जाधववाडी हे गाव पाहिजे त्याच्या तुमजाई मंदिरच्या। असा रोड मित्रांनो, जाधववाडी गाव इकडं आहे, आणि ह्या बाजूला अशी गाडी वर नेल्या, जरा अडचण आहे। मग हे तुमजाई मंदिर हे बघा, आणि ह्या बाजूला असा हा तलाव आहे का, असा हा तलाव मस्तपैकी लहानसा तलाव आहे। इथं उंच असं शिखरावर मंदिर आहे डोंगराच्या। तिकडे पप्पाने गाडी नेली, तिथं पण लावायची। तिथून पुढे असं चालत जायला पाहिजे वर, त्यामुळं इथून तुम्हाला चालतच जायला पाहिजे गाडी लावून। तरी 4 व्हीलर आणलीच ना तरी खाली गावातच लावायची, जास्त काही लांब नाही, साधारणतः 2 किलोमीटर आहे चालत जायला पाहिजे। मस्त हिल स्टेशन आहे, वरनं तुम्हाला नजारा दाखवतो टॉप व्ह्यूवरनं। हे बघा असा तलाव आहे, आणि इथं अशी गाडी लावली आम्ही। इथं पण गाडी आणू शकते, तिथून पुढं चालत जायचं, वर मंदिर आहे। मित्रांनो अशी कच्ची वाट आहे, चालत यायला लागते। मी आणि पप्पा झाल्यावर इथं रस्ता होण्याची गरज आहे, पर्यटन होऊ शकते इथं चांगलं। रस्ता वगैरे मस्त झाला का नाही की लोक पण भरपूर येऊ शकतात। मंदिर आहे, जास्त काय चाललं लागत नाही। हे मंदिर पुढं आलं, दगड वगैरे सारखी भरपूर आहे तिकडे। आंबे झाडं आहेत तिथं, आमची गाडी लावल्या तिथं, ते बघा ते दिसली का, तिथं आमची गाडी लावल्या। आणि ह्या वाटेनं आम्ही असं आलो, स्ट्रीट असं पुढं जायचं नाही, उजव्या साईडला वळायचं। असा हा आंबा आहे, तिथून अशा ह्या पायऱ्यावर जातात। आणि आम्ही आमच्या ह्या बाजूला राहिलो। आम्ही पोरं पण मागच्या 2 वर्षामध्ये ट्रेकला आलतो, तेव्हा असं डोंगरानं चालत तिकडं आलेलो, आणि तिकडून असं फिरून यायला लागतं सांगरू मार्गे, गाडीने यायचं असलं तर। मस्त नजारा आहे, वर गेल्यावर वारं मस्त लागणार आहे। मस्त आंबा आहे बघा, आंब्याचं झाड मस्त आहे इकडं, वातावरण गार। पप्पा निवांत सावलीत बसले, दगड वगैरे कसले आहेत बघा खणखणीत, आणि इथून अशा पायऱ्या सुरू होत्यात।
आणि असा आंबा मस्त आहे बघा. ऊन आता लागत नाही. झाडांचं महत्त्व. हा हा गारवा म्हणायला मस्त वाटलं जरा. इथं मस्तपैकी जेवायला पण तुम्ही बसू शकताय. आम्ही पण डबा आणलाय बघा. असं आंबा येतं अशा पायऱ्यावर जातात. आणि हा एरिया खतरनाक. ह्या बाजूला असं कोल्हापूर इकडे. तर वारं मस्तपैकी सुटले बघा. शांत वातावरण वाटायला आले. चला बॅग घेऊया आणि वर जाऊया. पप्पा गेले तर गाणी लावून निवांत ऐकत गेलेत. चलो आता ह्या अशा पायऱ्या आहेत. किती लागते बघूया. पावसाळ्यात या भागात खतरनाक वारं वगैरे असं नजाराच खतरनाक असते. पूर्ण साईड धुक्का असते. त्यामुळं पावसाळ्यात पण मस्त आहे ते ट्रेक करायला. एक वन डे ट्रिप. पायऱ्या उभ्या. आणि हा नजारा बघा मस्तच. दमले आता. खालून वर आलो. इथे असे दगड लागले पायऱ्या संपून. दगडच अशी तिथं हळू जायला लागते. दमलोय त्यामुळं हा पापा लागलाय. अशा तऱ्हेनं मंदिर आलेलं आहे. आणि पायऱ्या सुरू होतात. काही सेकंदात मंदिर आपण. तर मित्रांनो बघू शकता आपण मंदिराविषयी आलेलो आहे. श्री तुमजाई प्रसन्न लिहिले बघा. जाधववाडी तुमजाई मंदिर इथे आलेलं आहे. आणि नजारा बघा मस्त आहे. वारं पण मस्त मला आली. दम सगळा गेला. ऊन जरा राहिलं रे. सकाळी तुम्ही येऊ शकता. आम्ही जरा वेळ झाला. खतरनाक नजारा आहे. या बाजूला असं तळ आहे बघा. खाली ते जाधववाडी गाव आहे. पायऱ्या चढून यायच्या सगळं. या बाजूला हे पुढे सगळं कोल्हापूर आहे टोटल. या बाजूला इकडं असे सातेरी मंदिर आहे पुढं. सातेरी मंदिरनं डायरेक्ट तुमजाई मंदिर असं दिसतं. ते झाडं वगैरे झालं बघा. तर आपण तुमजाई मंदिरचा परिसर बघूया. अजून एक सांगतो इथं पाण्याची व्यवस्था जास्त नाही. इथं पाणी नाहीच आहे. त्यामुळं तुम्ही आलं तर पाणी स्वतः घेऊन या. तर आम्ही सगळं ठेवतो. पप्पाने निवांत तर आहे चप्पल वगैरे इथे ठेवलेत. अशी दगड वगैरे एवढी मोठी आहेत. यावर असा हा परिसर. पूर्ण चारी बाजूनी हिल स्टेशन आहे टॉपचं. दगड वगैरे आहेत. तर डेंजर काय की पाय वगैरे घसरायची शक्यता आहे. त्यामुळे पुढे पुढे जायचं ना. हे बघा अशी झाडं वगैरे कशी आहेत लावूया. आणि असा आमचा भाग खालचा. हे आमचं इकडं गाव सुळे वगैरे. हे मग ते आमचं गाव आहे सुळे. तर तिकडं आहे कोणास आम्ही इथनं म्हणजे चालत येतो असं. वरनं डोंगरानं इथं यायचं आणि गाडी घेऊन असं फिरवून यावं लागते. ह्या बाजून असं सांगरू गावातून वर जाधववाडीला. तर कोल्हापूर किंवा आसपासच्या लोकांनी वन डे ट्रिप करू शकता. इथं मस्त मंदिर आहे. हिल स्टेशन. मित्रांनो मस्तपैकी जेवणाचं आता जेवायला आलो आम्ही. जेवणाची सगळी सोय केलेली. डबा घेऊन आलेलो घरातनं. आणि खाली हॉटेलमध्ये जरा भजी घेतलेली. वडापाव. तर मस्तपैकी कांदा वगैरे सगळे घेतले. असे मस्तपैकी देवाच्या इथं जेवायला बसलो आम्ही. अशा मस्त निसर्गरम्य वातावरणात. एक नंबर नजारा आहे बघा. असं हे मंदिर आहे. या बाजूला असा मस्त परिसर. हा इकडचा आमचा भाग आहे दामणी खोरा. असे जंगल टाईप सगळं आहे बघा.
आणि असे मंदिर तुमजाई मंदिर. खतरनाक एरिया इकडं, मस्त वातावरण आहे, शांत वारं मारले असे दगड. इथं पावसाळ्यात तरी एक नंबर वाटते इथं बसायला. उन्हा संध्याकाळी कसलं वाटत असेल भारी ना. आणि हे बघा पाणी साठते असं जुन्या काळात म्हणते असं दगडात पूर्ण असं हे केले आहे काय. असं जंगल टाईप खाली बघा सगळं. ही दगड कशी आहेत बघा, एकावर एक, एक दोन. एक दोन तीन चार पाच दगड असे एकमेकावर ठेवलेत. चला आपण मंदिरात जाऊया. श्री तुमजाई मंदिर. शांत निसर्ग. हे दगड कसले खतरनाक, एकावर एक असे रचल्यात. तेव्हा कोण रचले असतील दिवसाने. हे बघा काय नजारा आहे मस्त. वन डे ट्रिपसाठी खूपच जागा मस्त आहे.
इथं बसलं की नाही खतरनाकच वाटत, डेंजर आहे हे बघ. पूर्ण जंगल आहे सगळं, म्हणजे झाडं जास्त असं प्राणी बिणी काय नाही आहेत, जंगल टाईप आहे सगळं, झाड आहे.